स्तुती संकल्प निर्माण झाला आहे. त्या योगाने मी वैखरी वाणीनेच वाणीची सरस्वतीची स्तुती करीत आहे. मनात जो स्तुती संकल्प आतमध्ये संकल्प स्तुती करण्याचा आणि तो स्तुती संकल्प आतमध्ये स्फुरलाय, तो मी वैखरी वाणीने काय करतोय, त्याची स्तुती करीत आहे. पहा, शब्द अलंकार अर्थ अलंकाराच्या रूपाने वाणीच्या काव्यात्मक लीला करणारी. शब्द अलंकाराचे शब्द काय अलंकार. गीता काय गीता बी अलंकार आहे, शब्दाचा अलंकार आहे. गीतेवर अलंकार काय ठरवला ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरी अलंकार. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. हा, आणि ब्रह्मानंद लहरी हा फक्त अलंकार चढवलाय कशाचा, ज्ञानेश्वरीचा. पण त्याच्यातून काय प्रगट केलंय, तर ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. काय केली, ब्रह्मानंद लहरी. मग ब्रह्मानंद लहरी प्रगट व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. मग ब्रह्मानंद लहरी प्रगट होण्यासाठी काय केलं पाहिजे, अभंग म्हणत बसलं पाहिजे का, हा नाही, कळून घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, जोपर्यंत कळणार नाही हे काय चाललंय साधू संतांचं, कळणार नाही. तुम्हाला सांगतो, चिखलाची भावली केली आणि चिखलाचाच भावला केला आणि त्या दोघांचं लग्न लावलं. त्यांना 2 मुलं दिली. हा, 2 मुलं दिली. झाला एक मुलगी आणि मग त्या मुलीचं लग्न झालं. आणि हे आपलं जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आतला जो आत्मा आनंद म्हणतात ना, तो कळणार नाही, तो नाही कळणार. मला एक जण मगाशी म्हणला, एक तासभर बोलत होतो, मला एक जण म्हणला, बाबा उद्या आपल्या आजच संध्याकाळी मुक्कामाला काढणार. गेल्या वर्षी 25 टिके झाली ते म्हणलं ज्वारीची गोळा, यंदा आता किती होते ती म्हणलं माझी एवढी सेवा. तर मी म्हणलं, मग मला सांगा, तुम्ही शेतकरी, मग आपल्या गाडीची धाव चुकली म्हणजे तुम्ही करताय ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही बरं का, पण प्रसंग काय आहे ते सांगा मला. तर आपल्या गाडीची काय झाली, धाव चुकली आणि तुम्ही बामणाकडे गेला. म्हणजे माझ्या गाडीची धाव चुकली, काय करू. बामण म्हणला सत्यनारायण बामण. बामण काय म्हणला, सत्यनारायण घाला आणि 500 माणसं जीव घाला. मग धाव चुकेल का, मग आता ते जीव घालणं चुकीचं आहे का, सत्यनारायण खोटा आहे का. मग मी म्हणलं, मग तुम्ही जीव घातले तर जुटायची नाही. अहो बाबा म्हणलं, किती माणसं जीव घातले ना तरी धाव जुटायची. आणि मी म्हणलं, असं तुम्ही 10 वर्ष नाही, अजून 25 वर्ष, अजून 50-50% करून त्या महाराजांना दिले तर देव जोडन का हो. तुम्ही किती असं मुस्काडीत थांबता हो, गुढी गुढीत, पण कळत कसं नाही आम्हाला. म्हणले तुम्ही इतकं हाणताय, जीव जाईन इतकं हाणताय, पण आम्हाला गोड वाटतं, खरंच कळतंय म्हणले. सांगा मग, ह्या ज्या गोष्टी खऱ्या नाही चिखल्याच्या जशा केल्या, तसे तुम्हाला अजून देव कळून घ्यायचा सोडून त्या नसलेल्या, त्याला पोरग झालं, त्या पोराने मग त्याचं लग्न झालं, मग त्यांनी सत्यनारायण केला, त्याच्यात जीवाय घातलं, हे सगळं खरं आहे का. आणि ती दोघच खरी नाही तर, आणि त्याच्यात मग ताण्याल्याची ताण, भुकेल्याची भूक, आणि मग द्या, हे खरं आहे का हो. पण हा अभ्यास करायला भाग्य लागतं. ते घेती भाग्यवंत, काला करत संत जन, आणि देव त्यांच्या सवे नारायण, त्यांच्या सगळं
पण हे कोण घेत? वेचून या मोल, हे भाग्यवंत तिथं घेतात, बाकीच्यांचं काम नाही ते. हा, तिथलं काय चाललंय ना ते फक्त त्यांनाच कळू शकतं. बघा ना, लोक कशा कशात मुठी घेतो, म्हणजे जे खरंच नाही ते आहे. जमन का तिकडे सुरू कमी जमतंय ना? हा. जर जिथं जी गोष्ट खरीच नाही आणि त्याच्यातलं त्याला दान यज्ञ आणि त्याच्यात गुंतवून होते, त्याच्यात मी म्हणलं असं केलं, मी म्हणलं पुन्हा दुसरं सांगितलं, म्हणलं तुम्ही केस कापायला जातात का? ते म्हणले काय बाबा जातो ना. मग मी म्हणलं तुमच्या पुढं असा आरसा असतो का लावल्यावर केस? ते म्हणले हा. आणि मग केस करायचे झाल्यावर, दाढी करायचे झाल्यावर तो वारी तुम्हाला आरसा देतो का असा बघायला? त्यांनी हा. म्हणजे कशाला देतो? नाही, तुमच्या बघा एखादा कुठं केस राहिला असला तर मला सांगा, परत मी काय करीन. म्हणलं त्या वारसाच्या पाया पडा ना तुम्ही, असल्या बोच्या का म्हणून पाया पडता? तो तुम्हाला परत आस्था देतो, एखादा केस कुठं राहिलाय का मला सांगा आणि तुमच्या डोळ्यांनी बघा. हे तुम्हाला आरशातलं बी तो दाखवतोय. असा एखादा महाराज दाखवतो का तुमचा उद्धार झालाय का नाही? बघा तुमच्या डोळ्यांनी, तुमची तुम्हाला कळतंय का उद्धार झाला? अशा कोणी बोलतोय का नित्या आवडीतोय? काय विचार चालला. आणि तुम्हाला त्यातून ती वारीक बरा ना केस दाखवतोय राहिला का बस तुझ्या डोळ्याने असे आहेत का बाबा? कधी म्हणले का तुमचा उद्धार झालाय का? चेक करा, नाही तर बघा काही राहिले का? ऐका हो, किती परफेक्ट आहे, व्यवहार किती चोख आहे. आणि ह्याच्यात त्याच्यात एखादा केस राहिला तर तो इथं इथं राहिलाय जरा बघा, तर तो परत काढितोय. आणि हे करा नामस्मरण, घ्या कोणचं बी नाम, चाललंय चाललंय रटा चालून का हो? पण काय करतात? हा, सब अज्ञान, सगळं अंधश्रद्धा आहे आणि अज्ञानी बाजार आहे. सांगा, खोलीवाल्याने मला विचारलं, म्हणले तुम्ही कवा बी अनुग्रह देता? म्हणलं हा कवा बी देतो. आणि मग टाइम टेबल नाही, म्हणलं मरायचा थोडाच टाइम टेबल आहे म्हणलं, त्याच्यासाठी कवा बी द्यावं लागतंय मग. आणि मग कवा बी देता तुम्ही, कामाला नाहीत करत? कामाला बी जातं म्हणलं. आणि मग कसं काय येता? मी म्हणलं देव माझं काम करतो, ते मला सोडितो, मी तेवढं तासभर. आणि सोडतेत का? म्हणलं सोडतेत मला, मी सांगून येतो मला तासभर द्या, मग देव काम करतो. मग बस. आणि मग किती फीस घेता? म्हणलं फीस काहीच नाही. आणि मग असंच येतं होय? म्हणलं असंच येतो, म्हणून तुम्हाला खोली द्यावं लागते. म्हणलं तेच सांगाल, हे देवाचं काम आहे आणि देवाला करावं लागतं. हा, म्हणून करावं लागतं. आणि तसं फीस ठरवून असताना म्हणलं मग मला इथं भाडं द्यावं लागलं. हा, देवाचं काम आहे ना, देव करतो. नाही झालं तर राहिलं पडलं ते काय पूर्ण सिद्धीला जाईन आणि अर्धवट राहील. हे अर्जुना तू डोक्यात घेऊ नको, हे देवाचं काम आहे. जिथपर्यंत सिद्धीला जाईन ते देव करून घेणार. हा, त्याचं करते आपण आहेत का? ते करणार ते म्हणले मग मला वाटलं काय, म्हणलं तसं काय नाही. हा, पण त्याच्यासाठी मी पळतो म्हणलं. आणि एवढंच नाही म्हणलं, याच्यासाठी बघा बरं तुमच्याकडून किती सत्कार्य देव करून घेतो. आणि पुन्हा हे नित्य मोकळी करायची असते, तरी तुमचं नाव होते, तरी तुमची पुण्य होती. नाही तर मोकळी राहिली असतील तुम्ही बसले नसतील. म्हणजे पुन्हा पण काय काय करून घेतो देव आणि त्याचा फायदा देव देतो. त्याचा लय पटीने देतो. किती पटीने देतो ना विचार नाही. कोट्यावधी रुपये दिले तरी आपलं जन्म मरण कळणार नाही. आणि त्या शब्दाने फक्त तेवढे शब्द, 3च शब्द भेटले ते आपल्याला, पण त्याने आपला काय झालं पण कळले तर. हा, शब्द हा बहुसार उपकाराची राशी. कारण एखादी गोष्ट दाखवताच येत नाही, बोलताच येत नाही, तिथं शब्द काम करतो, तिथं शब्द जातो. हा, त्या शब्दाची राशी आणि शब्दामुळं कळालं. किती अज्ञानी लोक कशाच्या मागं लागले. कोण तुम्हाला सांगतो खालकीने त्यांना कळतं, त्यांचे आम्हाला कळतं पण कमान वळत नाही. म्हणलं नाही वळणार ते. कारण तुम्हाला सांगतो, मी म्हणलं आता म्हशीला कळत नाही का माझं वगैरे, त्याला बी कळतं.
आणि मग त्याला कळतं माझी पोरं आहेत, माझी बायको पोरं आहेत. म्हशीचं आपल्यात काय बदल आहे तिला कळतंय म्हणलं. ते होणार हो कळतंय ना. मग म्हणलं तिच्यात आपल्यात काय बदल आहे. हा म्हैस म्हणते ही माझी वगार आहे आणि माणूस बी म्हणतो ही माझं पोरग आहे, माझी बायको आहे. आणि हे पण काय पण त्याला एवढं बुद्धी दिली देवाने की ही म्हैस बी तू नाही आणि ती वगार बी तू नाही. त्याला चालवणारी जी शक्ती आत्मशक्ती की तू ह्या सगळ्याचा द्रष्टा तू एवढंच कळून घेतलं तर ठीक. नाही तर तप कर, संन्यास कर, तुला काय यज्ञ कर, दान कर, काही कर, पण 12व्या अध्याय सांगितलंय त्याने माझी प्राप्ती होणार नाही. माझी प्राप्ती त्याने नाही होणार. तप करायला लागलं तो क्रोध अनेक वाढणार आणि त्या क्रोधाचीच जोपासना करणार. तप केलेल्या बाबाला राग जास्त बघा. संन्यास घेतला तर संन्यास घेतल्याला म्हणतोय हे माझे मामा आहेत. संन्याशाला कुठं मामा असतो आणि ती विरजा होऊन कशासाठी केला त्याचं आडनाव सध्या शिल्लक राहत नाही म्हणून संन्यास सर्व त्याग केला आणि पुन्हा देह अभिमान गेला. काय उपयोगाचा त्या संन्यास. नाटक आहे ते नाटक. म्हणून भागवतात सांगितलंय ते गेल्या जन्माचं पाप भोगतात. त्यांना हे वर्म कळालं नाही. वर्म कळालंय की केल्या कर्माची होळी करणं, तुमचं कर्म होळी करणं ह्यानं कर्म तुम्ही करता का. कारण आत्माच निष्क्रिय आहे, त्याच्याकडून काही घडत नाही. मग हे दिसतंय कसं. आता रशी पडली आणि रशीवर साप दिसला त्याला कुणी काय केलं का कुणी काही. मग झाला कसं हा भ्रम झाला. मग हे जग दिसतंय हा भ्रम आहे का खरंय. हा भ्रम काढायचा आणि हा भ्रम काढण्यासाठी संत लागतात आणि संतांची भेटून नाही कळले ना तर आपलं भाग्य. सांगा हे जेवढं बी आहे ते खरं नाही आणि खरं नाही घसून पण ठष्ट साथ होती. ती ठष्टच निघन एक दिवशी हळूहळू. कारण कवा तरी आपल्याला ध्यानावर येणार आहेत आपण. आणि तुम्हाला सांगतो लोक ते खरं आणि एकदा वाटी खटकीने बसली की चेहऱ्यावर तेजच येत त्या चेहऱ्यावर ते चेहराच वेगळा होतो. आणि आतून किती म्हणलं ना पडलाय फरक पण काय फरक नसतो. तो वाटी खटकीने वाजली की मग तो जो फरक आहे ना चेहऱ्यावर दिसतो. तसं आतून एकदा आतून तसं दुखणार आपलं दुखणार. कारण त्याच्याशी तागात मी धरले आहे. पण हळूहळू आपण ते नाही विचार केला तर हळूहळू आपण बाजूला होणार. विचारानेच बाजूला होणार आहे. सांगा बरं. आणि विचार नाही केला तर मग कष्ट नसलेली का असलेली. मग आता मग म्हणला सगळं खोट आहे मग कष्ट मग वाटती कशी. कारण त्याच्याशी तादात्म्य आपण समजा तुम्ही खात्यावर तुम्ही येत आहे माणसं 100 माणसं जमले त्या तुम्ही फेरी मारायला आणि तेवढं टिकून आला तर 400-500 माणसं जमले तुम्ही जाणारच ना. काय झालं म्हणलं तर तिथं म्हणजे ऍक्सिडेंट झालाय. मग ऍक्सिडेंट झालाय तर तुम्ही अजून जवळ जाणार का. आपला कोणी आजूबाजूचा आपला कोणी आहे का. आणि मग चांगली खात्री झाली कुठला आहे हे आष्टीचा म्हणते. आष्टीचा काय नाव आहे आपला नाही तिथं आष्टीचा कोणी मग मोकळे झाले. आता काय टेन्शन घ्यायची काय गरज नसते. पण टेन्शन का म्हणा असतं आपला कोणी असला तर म्हणजे जिथं आपलं मानलं की दुःख आहे आणि आष्टीचं म्हणलं की सुटला. म्हणजे आपलं नाही म्हटलं म्हणून सुटला. म्हणून मग बंधनात मुक्त होता परी बळे झाला आणि घेऊन या छंद
आणि ते माझं चिटकून घेतलं की दुखतंय, आणि आपला कुणी नाही कळालं की मोकळ्या मनाने आलो. आणि जर आपला कुणी आजूबाजूचा असला लगेच बाजू आमचाच पाहुणा की आमचाच पाहुणा की म्हणणार ना. पण थोडी आचरक चालू म्हणा, त्यांना कळलंय का नाही, नाही तर जाते पोरायला फोन लावायला होते, असं करते. म्हणजे आचरक सुरू. त्यामुळं आपण त्याच्याशी तादात्म्य धरलं, आणि त्याचं तादात्म्य सुटलं की मग फ्री. जोपर्यंत ह्या देहाचं तादात हे खरं वाटतंय, रश्शीवरचा साप खरा आहे का खोटा आहे, पण दिसतोय त्याला. मग आता दिसलेला खरा नाही का, दिसतोय खरा, कमान खरा दिसतोय, रश्शीचा अज्ञान आहे म्हणून खरा दिसतो. आणि रश्शीचं ज्ञान झालं की मग साप मारला का, मग गेला कुठं का नव्हता, मग कशाला दिसला होता, आणि मग साप कमन वाटत होता, रश्शीचं ज्ञान नव्हतं. तसं माणसंही दिसतात कमान, देवाचं ज्ञान नाही म्हणून. आणि त्या देवाला ओळखलं, जाणलं, रश्शीला एकदा ओळखलं की मग साप चावण्याची भीती का, घाबरतून का नाही, कसला इशारी का कसा आहे म्हणणार का आपण, डोक्यात बाकीची कल्पना येईल का, असा याचा हे जग. मग हे जग आहे का देव आहे, देव आहे. पण देव दिसत नाही, आणि दिसतंय काय, जग. आणि जे जग दिसतंय ते नित्य राहणार आहे का बदलणार आहे, बदलणार आहे. आणि जेवढं बदलणार आहे ते नित्य आहे सगळं, आणि जे राहणार आहे बदलतच नाही ते सत्य आहे, आणि ते आपण आहे. तर मग दुःख कशाचं आहे आपल्याला. अन्नाशिले हे घटिका यंत्र तैसे, हा, आणि दुसरी तशी सेम वळ आहे, उपजे ते नाशे ते मायावश्य दिसे, एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशी. कशी खटकी, दोन्ही वळी सारख्याच येतात, थोडा बदल. एक उपजे ते नाशे, हे पुनरपी, हे घटका यंत्र तैसे परिभ्रमेला. पण हे राजा तू पाहतोय, पण हे कशामुळे दिसतंय, हे मायावशी दिसे, हे मायेमुळे दिसतंय. माया म्हणजे सावली, सावली म्हणजे अज्ञान, अविद्येमुळे दिसतंय. रश्मीचं अज्ञान होतं म्हणून साप दिसायला लागला. मग असं माये म्हणजे रश्मी साप दिसणं म्हणजे माया दिसणं, आणि त्या मायेमुळं आपल्याला रश्मीचं ज्ञान होत नाही. साप भासलेला, भ्रम झालेला रश्मी दिसत नाही, म्हणून जग दिसतंय आणि जीव कळत नाही. आणि त्या सापालाच खरं मानणं हे अज्ञान का ज्ञान. बर तो खरा तरी आहे का, मग नसल्याला मानलाय का असल्याला, मग जग जन्मत आहे मरते का, खरं नाही ना. ते मायावशी दिसे ना, उद्याने नसते, हे मायावशी म्हणजे मायामुळे दिसते. पहा बरं किती खटकी. पण विचार केला तर अशा विचार नाही, हे विचार नसला आणि उगाच सोमवार धरती, शुक्रवार धरती, मंगळवार धरती, काय उपयोग का सांगा बरं. सगळ्या व्रत करते आणि सगळे व्रत करून करून काय एक एवढीच खटकी, व्यर्थच करते उपवास. श्वासोश्वास दवडला, त्याला नाही वळ केलं आणि सगळं उपवास चालले. काय उपयोग आहे, श्वासाला नाही ओळखलं, श्वासाची नाही किंमत, आणि देव देव करते. काय करायचंय सांगा. जप बी चाललाय, पण माऊली म्हणतात ज्ञान देव मौन का धरून श्रीहरी बाहेरी. तुम्हाला दिसलेल्या जप बाहेर चालले का आत चालले ते, आणि सकाळ थाट आहे पिशव्या त्या, तसं वाटतं जसे अप्सराच आल्या त्या वाढत्या. हा आपल्याला वाटतं आपला तर कर्म म्हणजे आपला दिसत नाही ना,
आपल्याला आपलं येड आहे का काय आपल्याला कळत नाही काय. त्यांचं तेवढं टेक बघितले ना आपल्याला विचार पडतो. आपण सांगतो काहीच करीत नाही कारण आपल्याला वर्ण काय. हा साधू संतांचं ज्ञानदेव मौन आणि जपमाळांतरी ऑटोमॅटिक हा फुटकाची विना त्याला ह्या 2 तारा आणि घारी येर झाला पंढरीच्या. ही पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. ही पंढरी तुकोबारा म्हणतात ही माझी वारी चालू. या एक तारी संगे एक रूप झालो आणि विठ्ठलाच्या भजनात आम्ही आणि विठ्ठलाच्या भजनात नालो. नाहीचे ना आतून नाहीचे. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आंघोळ करणं वेगळं आणि नाणं म्हणजे अख्ख्या डोक्यावरून पाणी घेणं. म्हणजे नाणं म्हणजे काया वाचा मन सगळ्या ह्यानी देवाला शरण त्याला म्हणतेत नाणं. हा सगळ्यांनी देवाला आणि त्या एका सगळं सोडून त्याच्यात नाणं. बघा ना माया मोह सारे उगाळून ते जमते का. बदाम खारीक ते जमन पण माया मोह नाही जमणार. हा अर्जुनाला देव पाहिजे होता म्हणला देव मला तूच पाहिजे आणि म्हणला बी पण देवाचं लवकर ऐकत. देवांचा देवा कसं रे ह्यांना मारायचं हे सगळे माझेच आहेत आणि मग तू पाप नाही का होणार माझ्याकडून. म्हणजे पाप पुण्याचा विचार करीतच आता कोण आणि देव बी पाहिजे आणि पाप पुण्याच्या बी गप्पा शिकवित होता देवाला पण. सांगा कारण ही गोष्टच अशी कळत नाही लवकर किती देवाने. पण मग देवाने खरंच त्याच्याकडून लढाई करून घेतली का नाही. घेतली का काय बरं खरंच केली का त्यांनी. हा विचार आहे फक्त खरंच साप मारला का होता का दिसत नव्हता का. हा फक्त आणि एकदा म्हणून असा जर विचाराने बरं तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे पण त्यांना घेतो आहे का नाही. आणि इडी लोक घेत आणि जी घेत नाहीत नाम त्याला काय म्हणायचं आपण. नाही शानी म्हणायचं. इडी म्हणजे आपल्याला येड्यात काढते ती. हा सांगा बरं किती जे घेत नाहीत ते कसे येत आणि जे घेते शहाणी लोक. आपलं खरं तसं आपण इडी होतो पण आपल्याला बळच बाबाजी उचलून शहाण्यात बसवू. आपल्याला काही कळत नव्हतं खरंच. पण तुम्हाला सांगतो शहाण्याच्या नाही ब्रह्मवेत्याच्या पंक्तीला आपल्याला बसवू. काय आपली पण जसं चुकून घ्यावा त्या चिखलाचा गणपती करावा मारुती करावा तसं केलं. नाही तर आपल्याला काही कळत नाही आणि स्वतःच्या हातात जे करील तो काय त्याच्या पण आता जसं केलेलं आपलं अज्ञान कळत आहे. आपण काय पळत काय करीत होतो अज्ञानच होतं का नाही. बरं जाऊ वाटत नाही म्हणजे असं वैतागून जाऊ वाटत नाही का इडी लागले त्या लोकांना म्हणून जाऊ वाटत नाही. इच्छा आणि संत हे संतांची कृपा आहे. संतांची कृपा इच्छा संपून टाकतो आणि बाकीकडे देवता इच्छा पुरवतात तुमची आणि इच्छा पुरवली की पुन्हा जन्म मरण आहे. आणि देवाने इच्छा संपवली
त्याला म्हणतात संत चरण रज लागता सद वासनेचे बीजच जळून येतात आणि मग रामनामे उपजे आवडी आणि मग सुख घडोघडी अशी स्थिती झाली. त्या नामच एवढं पॉवरफुल आहे. नाही तर आपल्याला कळलं ना. हा खरंच श्रेष्ठ आहे. पा परमेश्वरी व सर्वांगाने प्रेक्षणीय असलेली सुंदरी सरस्वती माझ्या शरीराच्या आत आहे. ती परमेश्वरी. आता त्याला परमेश्वर म्हटलं इकडं, तर तिलाच काय म्हटलंय? परमेश्वरी. मग आता परमेश्वर आणि परमेश्वरी दोन काही एकच आहे. पण फक्त कळण्यासाठी परमेश्वरी प्रेक्षणीय असलेली ती सुंदरी सरस्वती माझ्या आत आहे. आता कुणाच्या आत नाही ती सरस्वती? आणि ती परमेश्वरी आहे. ती सुंदर नाही का? त्याच्यासारखं जगात सुंदर काही नाही. पण ते मात्र कोणाला दिसत आहे का नाही सांगा. आणि फिरते हे सुंदर आहे पण जातंय राहणार. ह्याच किती लिपस्टिक किती पावडर लावली सुंदर आहे पण कसं आहे जाते ग. आणि फिरते 84 लक्ष येऊन फिरते बहुत आणि ओव्या गाऊ कौतुक केतू ये रे बा विठ्ठला. हे जाणार आहे बाबा. ह्याच्या नादाला नको आम्हाला लागू. तू मला जाऊन ये रे, मला भेट रे माझ्या. तुम्हाला सांगतो ही त्याच्यातच आहे. ही त्याच्यातच आहे. त्या नामामध्ये आपलं चित्त राहिलं पाहिजे. ठेवायचा प्रयत्न नाही. आपलं चित्त त्याच्यात राहूच तर नामचिंतन करायचं. आणि ते एकदा राहू त्याची गुढी लागली राहिलं ना मग ते आपल्याला सोडित नाही. ते मग आपल्याला सोडित नाही. ती परमेश्वरी व सर्वांगाने प्रेक्षणीय असलेली सुंदरी सरस्वती माझ्या शरीराच्या आत बुद्धी रूपाने. शरीराच्या आत कशी आहे? बुद्धी रूपाने व बाहेर वाणीच्या रूपाने राहून. आत बुद्धी रूपाने आणि बाहेर वाणी रूपाने स्वतः कौशल्याने माझ्याकडून ग्रंथार्थ बोलून घेत आहे. ती सरस्वती ती सरस्वती ती परमेश्वरी ती बुद्धी रूपाने काय आहे? माझ्या हात आहे. आणि वाणी रूपाने माझ्या कोणती ग्रंथार्थ काय करून घेते? बोलून घेते. मग आता ती परमेश्वरी ती सरस्वती ती आणि आपण एक आहेत का दोन आहेत? आणि मग ऐकणारे आणि सांगणारे आता दोन आहेत का एकच आहेत? मग आता तुम्ही म्हणता भागवत ऐकायला तुम्हाला विचारलं, भागवत ऐकायला जात होतो आम्ही. मग तुम्हाला विचारलं सांगतोय कोण, तर तुम्ही काय उत्तर देणार? आम्हीच सांगतो तर आम्हीच ऐकतो तुम्हाला. तसंच आहे का नाही? तसंच आहे ना. पण हे बाहेरच्याला कळन का? तुम्ही का हे जरा बरी होते पण आता पुरे कळेल का ही गोष्ट काय? बरं ते म्हणतात रोजच किती दिवस झाले रोजच असतं काय कुठं? अशी काही जन्म गेले तरी सुटा वाटते का ह्याच्यातून? किती आनंद सांगणार. बरं गुळाची गुढी आपण जसं चिटाकलो तसं येऊन ते रोजच जाते. गाडवाला गुळाची गुढी काय कळन का? आहे का नाही? तसं होतंय बाकीच्याला सांगा. पण आपण जर
आपण जर त्यांना गाढव म्हणलं तर आपला कमीपणा होईल. म्हणून आडला नारायण धरी हरीचे पाय, आहे का नाही? आपण असं म्हणायचं. नाथ महाराजांना काय दिसलं असेल पाणी पाजायला? देवच दिसला ना. मग आपल्याला बी देवच दिसले पाहिजेत. तरी म्हणायचे देवा, आम्ही देवाकडे जात असतो, देवाचं ऐकत असतो, देवच आहे तर आम्ही. हे कळण का भाषा? सांगा. बोलून घेत आहे. तिला भागवती कथा आवडत असल्यामुळे व ती निष्कामाने स्वानंद तृप्त असल्यामुळे ती सर्व काळ व स्वभावता प्रसन्न. कोण? सरस्वती. बरं, आता तुम्ही बसलेल्या कोण आहे तिथं? कारण तुम्ही स्वतः तृप्त आहेत. तृप्त आहेत. आणि ती म्हणून तिला काय आवडत? भागवत आवडत. म्हणून ती सर्व काळ भागवतात असते. म्हणूनच ग्रंथ निरूपणाला रंग चढला आहे. मग ही सांगायला कोण आणि ऐकायला कोण? म्हणून ह्या ग्रंथ निरूपणाला काय चढलाय? रंग चढलाय. म्हणून तिथं रंग आलाय. पहा, परंतु माझ्याकडे अहंकाराने वक्तेपणाचा अभिमान मात्र येऊन देत नाही. आणि म्हणून तो वक्तेपणाचा अभिमान माझ्याकडे, त्या हुशार आहे म्हणून ती वक्तेपणाचा माझ्याकडे अभिमान बिलकुल येऊ देत. म्हणजे आपली आपण करा, मला त्यातून सोडून टाकलं तिने. आहे का नाही? आहे का नाही? आहे ना. आता वक्तेपणाचा अभिमान मला लागायचा कारण का? सांगतंय कोण? सरस्वती. आणि ऐकतंय कोण? त्याच्यामुळे माझ्याकडे वक्तेपणाचं काही टेन्शन नाही येणार. आहे का नाही? पहा, निर्माण येऊ देत नाही. जेथे वाणीच वाघ देवतेची स्तुती करणारी झाली आहे, तेथे स्तुती करणाऱ्या चित्तात द्वैत संपत्तीचा उद्रेक निर्माण होत नाही. तिथं वाणीच, ती वाणी कुणाची? सरस्वतीची. आणि तीच तिची स्तुती करायला निघले तर तिथं द्वैतपणा होईल का? होणार नाही. त्या सरस्वतीने अद्वैताच्या भाषेने द्वैताची भाषा मोडून टाकली आहे. त्या सरस्वतीच्या अद्वैताच्या भाषेने द्वैताची भाषा. मग एवढंच काय ते गुरुला काम? द्वैताची आणि गुरुविन दया कैसे कीर्तन द्वैत नाही झाडलं, काट नाही काढलं तर रस्ते देतील का माणसं त्या? मग काट काय आहेत? आधी दोन, देव वेगळा ना आपण वेगळा. हे काटा आहे, हे द्वैत आहे. आणि हे पहिलं अगोदर नाही काढलं तर कसं? तया कैसे कीर्तन, त्यांना कीर्तन घडणार नाही. मोडून टाकले आणि अहंकारासह मौनासह तोडून टाकले. अहंकार बी तोडून टाकला आणि त्याच्याबद्दलचं मौन बी तोडून टाकलं. आणि बोलण्याचा विषय नसलेले, हा बोलण्याचा विषय नसलेले ब्रह्म वाणीकडून बोलविले. हे ब्रह्म बोलण्याचा विषय नाही, पण तरी माझ्या वाणीकडून ते बोलविले. सांगा, मी त्या सरस्वतीला शिवकपणाने निराळा होऊन नमस्कार करण्यास प्रवृत्त झालो. त्या सरस्वतीला मी निराळा होऊन नमस्कार करण्यास प्रवृत्त झालो. तेव्हा मी त्या सरस्वतीच्या अद्वैत स्वरूपाचा विचार केला असता त्या विचाराने द्वैतपणासह कुंठित झालो. आणि नमस्कार करायला गेलो तर विचार केला मी, आणि तुला नमस्कार केला, त्याच्यामुळे पुन्हा कुंठित झाला. आता कोण कुणाला नमस्कार करणार? नानी चिंतन कोण कुणाचं करणार आहे?
कुणाचं करायचं चिंतन? आणि सरस्वती कोण आहे? खुंटीत झालो या विचाराने. सरस्वतीचं चिंतन करायचंय. सरस्वतीला नमस्कार. आणि सरस्वती कोण आहे? मीच आहे. आणि मग विचाराने कुणाचं चिंतन करायचंय? कसं करणार? कळून घ्यायचं येतं का? उगाच चिंतन करा, नामस्मरण करा, एवढं कळून घ्यायचा हा विचार. आणि त्या अद्वैत विचार केला तर खुंटीत झालो मी. कोण आणि कुणाचं चिंतन करायचं? बघा, एक स्टेप अशी होती, बाबांचं चिंतन करा, चिंतन करा. एक दिवशी म्हणलं कुणाचं चिंतन करायचं आणि कुणी करायचंय? म्हणजे आता लय हुशार झाला. हा. असं झालं पाहिजे. पण ते भाव असतो ना, तो त्यांना कळतो ना. आपल्या बोलण्यातला भाव कळतो, आहे का नाही? आपल्याकडून तेच बोलून घेतात. आपल्याकडून जे बोलून घेतात ना, आता कोणाचं करायचं ते बोलून कोण घेणार आहेत? तेच बोलून घेणार आहेत. म्हणून तो आपल्यात तो आयुर्भाव घुसत आहे. पहा, आपुली पूजा आपण करावी, ही राहटी जव नाही ठावी, तव कशी या पूजा? जाणवेचा शीन तवर पूजा नाही. तिने का पूजेचा शीन बेल वाहणं, पानं वाहणं, फुलं वाहणं, हा जाणवेचा शीन. आपली पूजा आपण करावी. ही जवळ नाही राहती, ही राहती माहीत नाही, तवर कशी या पूजा? निष्ठा जाणवेचा मी पूजा करते, मी कीर्तन सांगतो, मी देवाचं चिंतन करतो, हा निष्ठा जाणवेचा. कारण आता कुणाचं चिंतन करणार तुम्ही? कारण सरस्वती तुम्ही, देव तुम्ही, तर चिंतन कुणाचं करणार आणि कोण करणार? हे जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत जाणवेचा निष्ठा मी चिंतन करतोय, मी पूजा करतोय, हा निष्ठा जाणवेचा काय होतोय आपल्याला? क्षीण. सांगा बरं, किती विचाराने आपल्याला काढलं. आता इथं माझा सगळ्या देवाचा माझा संबंध तो एकच झाला ना. आता दोनपणा नाहीये. देव पाहावयाशी गेलो शे प्रमाणे, देव पाहावयाशी गेलो ते देवची होणे ठेवलो. आपणा सारिके करीते, हे दोन प्रमाणे. दोन प्रमाणे. आपणा सारिके करीते किंवा देव पाहावयाशी गेलो ते देवची होणे, किंवा ते नोहे सरिता निराळे लवण मिळविता, हित हे प्रमाण. ज्या स्वरूपात मी पणाचा अभाव आहे, ज्या स्वरूपात मी पणाचा अभाव आहे, म्हणजे मी पणाचं भास आहे, नाही तर दुसरं नाहीच आहे ना. आता मातीची बाहुली आणि मातीचा बाहुला, ते दोन आहेत का एक आहे? आता कसं काय भाव ठेवावा? मातीचीच बाहुली आणि बाहुला. तसं सरस्वती आणि परमेश्वरी आणि ती देवी, ती एक आहे का दोन? आणि ती कोण आहे? आपण आहे. तो मीपणाचा अभाव आहे, त्या स्वरूपात तूपणाला कसे स्थान राहील? ते मीच झाल्यावर पुन्हा तूपणा राहील का? म्हणून मी तूपणा जाऊ दे रे. मी तूपणा जाऊ दे, मग असं म्हणल्यावर जाईन का? का त्याचं ज्ञान, त्या सरस्वतीचं ज्ञान आपल्याला झालं जाईल. मग सरस्वतीचं ज्ञान, सरस्वती, पांडुरंग परमात्मा, गणपती,
संत देव एक आहेत का दोन आहेत? मग हे ज्ञान करून घ्यायचंय का निक पूजा केल्याने होईल, दान केल्याने होईल, काही केल्याने? हे असा विचार करत जरी बसलो तरी पण ते नाम जोपर्यंत भेटलं नाही तर हा विचार सध्या कळणार. ह्या नामाने नाम घेतल्यावर मग असा हळूहळू ठसत गेल्यावर मग त्या डिग्रीवर जातो. शाळेत ऍडमिशन नाही आणि मग तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं जमन का? हा, म्हणून आधी ऍडमिशन, आधी अनुग्रह, आणि अनुग्रह देऊन मग एक शाळा आहे. असे असूनही ती सरस्वती ग्रंथाचे निरूपण करण्याविषयी द्वैताचा व्यवहार करीत आहे. असं एक पण असून बी सांगण्यासाठी त्याने द्वैताचा काय केलाय? व्यवहार केलाय. तो कल्पित व्यवहार आहे. सांगण्यासाठी, कळण्यासाठी. जसा गुरु आणि शिष्य, देव आणि भक्त. देव झाले तुकाराम महाराज, पण देव झाल्यावर मग देवपणा घेऊन बसले का? नाही. आता तर आनंद लुटायचा आहे खरा. मग ते म्हणले आता तू देव आणि मी भक्त आयशे का? तर मला आता मग भक्त होऊन तुझी पूजा करता येईल, तुझी सेवा करता येईल आणि मला त्याच्यात आनंद वाटणार आहे. कारण आज तक मला कळालंय तू ना आता मी वेगळा, पण आता मी तुला देव बनणार आहे आणि तुझ्या तू देव म्हणून माझ्या अंतःकरणात जो भाव होणार आहे ना, तो भावच मला आनंद आहे आणि तोच देव आहे. माझ्या अंतःकरणात जो भाव होतोय ना, तोच देव आहे. हा तिचा आतर्क्य अभिप्राय दिसून येतो. प्रत्येक समुद्रावर जशा लाटा चालतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर स्थूल स्वरूपाचा आकार धारण करणारे शब्द शोभतात. त्या आत्मस्वरूपावर हे शब्द काय त्या लाटाप्रमाणे शोभतात. ज्याप्रमाणे साखरेचे कण गोडीहून भिन्न नसतात, ज्याप्रमाणे साखरेचे कण गोडीहून भिन्न, त्याप्रमाणे नवरसाच्या भावाला प्राप्त झालेले ते ग्रंथ निरूपण ब्रह्मरसाने रसाळ असलेल्या सुखाकडे येत आहे. हे नवरसाने रसाळ झालेलं त्या नवरसाकडे हे ग्रंथ निरूपण येत आहे. आपल्याला खात काहीच नाही, पण तोंडाला पाणी सुटल्यावर झालंय, काहीतरी खातो तर असं झालंय, त्या नवरसाकडे नेतंय. म्हणजे आतून आनंद आहे तो. आपल्या आतमध्ये जो आनंद आहे ना, तर ते नवरसाकडे आम्हाला नेतंय. ग्रंथ निरूपण म्हणतात. पहा ना, त्या निरूपणातील रसभावाने माझ्यासह सरस्वतीला एकाच ताटात बसवले आहे. माझ्या सकट सरस्वतीला त्या एकाच ताटात बसवलं आहे. त्या योगाने मी सरस्वतीशी अभिन्न होऊन सरस्वतीचे ताटात राहिलेल्या अविष्ट अन्नाचे सेवन केल्यानंतर तृप्तीचे ढेकर देऊन जे उद्गार बाहेर पडले तेच हे कथाचे उद्गार बाहेर येत आहे. कारण सरस्वतींनी एका ताटात जेवतो, त्याच्यामुळे हे बाहेर आलेले ते तृप्तीचे काय आहेत? उद्गार आहेत. आता सरस्वती नंतर त्या संत जनांना वंदन करू की. तर सरस्वतीचं वंदन झालं, आधी कुणाला वंदन केलं? गणपती रायाला, पुन्हा सरस्वतीला, आणि आता कुणाला वंदन करूया? संत जनांना वंदन करूया की जे संत आनंद घन आणि चैतन्य घन असतात. संत कसे असतात? आनंद घन असतात आणि चैतन्य घन असतात. चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दरुशने आणि सर्व भूती सुखरूप. तुम्ही ज्ञानोबा कुठं बघितलाय? आळंदीला समाधीत. सर्व भूती सुखरूप म्हणजे संत तुम्ही का तिकडे जायचंय कुठं?
हा, हे कुणी कळून दिलंय? हे माझ्या ज्ञानोबारायांनीच कळून दिलं. ते ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हीच ते आहात, तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. याच्यासाठी मी आलतो तुम्हाला हे कळावं, ही ब्रह्मविद्या तुम्हाला कळावं, तुम्हीच ते ब्रह्म आहात हे कळण्यासाठी मी आलतो. तिथं काय नाही. आळंदी हे गाव कोणचं का ते गाव आहे? काय लिहिलंय शब्दात अगोदर? आळंदी. हा, सांग. पुण्य भूमी ठाव, हे कळलं तर पुण्य आणि नाही कळलं तर सांगा काय शब्द घातला? आळंदी. हा, पण कधी म्हणताना विचार केलाय का? सांगा. कैक म्हणते ते, पण कधी विचार केला? त्यांना विचारा एखाद्या म्हणणारा, बरं ठीक आहे तुम्ही म्हणला तुमचा आवाज लय चांगला आहे, तुमचा गळा लय चांगला आहे, पण हे ह्या शब्दाचा अर्थ काय सांगा? तुम्ही ताबंग पाठवद्यात म्हणता आणि तुम्ही आळंदी हे गाव म्हणता का ते गाव म्हणता? ते काय सांगते? काहीच सांगू शकत. आणि हे कळून घेतलं आणि आळंदी हे गाव, ह्या शरीराला आळंदी उपमा दिली आणि त्या आळंदीमध्ये आनंद आणि चैतन्य, त्याला नाव संत. त्या चैतन्य आपल्यामध्ये आपण जे ऐकतो, बोलतो, बसतो, त्याचं नाव चैतन्य. आणि तो ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा असं कळून घेतल्यावर त्या संत जनाला नमस्कार होतोय. आणि नाही नुसतं तिथं जाऊन नमस्कार केल्यावर नाही. हा, त्या चैतन्याची ओळख, त्या आनंदाची ओळख घेतल्यावर मग आता ज्ञानोबा आज आहे का? ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधका सामाय बाप, साधका सामाय बाप. कैवल्याचा पुतळा आणि प्रगटला आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नाथ महाराज म्हणतात त्या चैतन्याचा ज्याला जिव्हाळा आहे, ज्याने चैतन्य काढून घेतलं, तो चैतन्य ज्ञानोबा माझा. ज्याने चैतन्याची ओळख करून घेतली तो कोण आहे? माझा ज्ञानोबा आहे. कोण म्हणतंय? नाथ महाराज म्हणतात तो चैतन्य. आणि तो कोण आहे? साधकांचा माय. दरुशने त्यांचं नुसतं दर्शन झालं तरी तुमचं ताप हरून झालं, सगळा ताप. आणि तो तसा नाही दिसता, तो सर्व भूती सुखरूप, ते सगळ्यांमध्ये सारखा नटलेला आहे. माझे संत आहेत ना, बरं आता तुम्ही सरस्वती बी तुम्ही, गणपती बी तुम्ही, आणि माझा ज्ञानोबा तुम्ही. हा, संत बी तुम्ही. आता कुठं जाता? आणि हे कीर्तनकार म्हणतात आता संत राहिले आणि हे ऐकायला आपण जातो. आणि त्या महाराजांना म्हणतो राजचे महाराज लयच मोठे होते, कारण ते म्हणले संत राहिले नाही, त्याच्यामुळं आपण त्याला काय म्हणायचं?
दोघे आले कैसे बोलत ज्ञानदेव सर्वा ठाई आईशे बोलत दोघे आले सप्त्यात पाठवाद्यात. हा ज्ञानदेव आमचा सर्वांच्या हृदयात आहे असं जे बोलतो तो या गंग्यात ज्ञान गंगेमध्ये आले. ते दोघं जरी आले तिघ जरी आले तरी ते हेच बोलणार की ज्ञानदेव सर्वा ठाई. मग ते किती असले संत हजारो तरी ते तेच बोलत येणार ज्ञानदेव सर्वा ठाई. आणि ज्ञानदेव आता संतच राहिले नाही तर त्याला संतांचा मूग माणूस आणि कुठं कशाला संत म्हणते हे सध्या अजून कळालेलं नाही त्या दगडाला. तो निस्ता दगड आहे. कारण दिसतंय हे गचागच भरलेलं केवळ चैतन्य आणि केवळ संत स्वरूप आहे पण त्याला कळत नाही. आनंद घन आणि चैतन्य घन असतात तापत्रयांनी तापलेल्या लोकांना शांत करण्याकरता. आणि ते आनंद घन चैतन्य घन आणि ते तापलेल्या जनांना शांत करण्यासाठी. मग कशाने तापलो तर आपण त्रिविध तापाने तापलेलो आहोत आणि त्या त्रिविध तापातून आपल्याला शांत करण्यासाठी संत येतात. सुखी जेणे व्हावे त्याने जग निववावे आणि आज्ञाने लावावे. सांगा लोकांना शांत करण्यासाठी आत्म आनंद रूपी पाण्याचा वर्षाव करतात. कोणत्या पाण्याचा वर्षाव करतात? आत्म आनंद रूपी पाण्याचा वर्षाव करतात. आहे का आत्म आनंद रूपाचा पाऊस कुठे? वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनो. पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनो. आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु म्हणजे अमृताचा पाऊस पडतोय. आत्मानंद रूपी पाण्याचा वर्षाव करतात जे चैतन्याचे अलंकार आहेत. संत चैतन्याचे अलंकार आहेत. ते संत नाही फक्त चैतन्याला अलंकार आहे. म्हणजे सोन्याचा अलंकार तसं ते चैतन्याचे अलंकार म्हणजे कोण आहेत? मग आता ही कशाचे अलंकार आहेत? चैतन्याचे अलंकार आहेत. इथं बसलेले कशाचे अलंकार आहेत? असं दिसतंय कळतंय का? हे चैतन्याचे आपण अलंकार आहेत. पण चैतन्य चैतन्याला ओळखीना म्हणून ते म्हणायला लागलं मी माणसाचे अलंकार आहे. हे बसलेले सगळे चैतन्याचे अलंकार आहेत. जे चैतन्याचे अलंकार आहेत जे ब्रह्मविद्येची शोभा आहे. आणि ब्रह्मविद्येची काय आहे? शोभा आहे. व जे ईश्वराचे निवासी
निवासा करता राखलेले मनमोहर आत्ममंदिर आहे. हे मनमोहर आत्ममंदिर देवाचं मंदिर आहे. हे कशाचं? देवाचं मनोहर असं असलेलं आत्ममंदिर आहे. देह आता आत्मा परमेश्वर, जे जगाचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचे राहण्याचे स्थान आहे. संत जगाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान ब्रह्माचं राहण्याचं काय आहे? स्थान आहे. म्हणून ते ज्ञानाचा फ्रुटा, ते त्या देवाचं राहण्याचं घर आहे. म्हणून त्या संताकडे गेल्यावर देवाच्या दारात ते संत त्यांची सेवा हेच दारवंट आहे. त्यांच्याकडे गेल्यावर मग देवाचं आपल्याला दर्शन होते. राहण्याचे स्थान आहे जे ब्रह्मसुखालाही प्रसन्न करणारे आहे. ही सगळी ब्रह्मसुखच आहे, पण प्रसन्न नाही, चिंताग्रस्त आहे. ती ब्रह्म सगळी रस्त्याने फिरते, ती कोण आहेत? ब्रह्मच आहेत. पण ती ब्रह्म इडी होऊन नाटकाच्या मागं लागलेत. म्हणून त्या ब्रह्मालाच प्रसन्न करण्यासाठी संत येतात. ही फिरणारी कोण आहेत? ब्रह्मच आहे. पण ती काय झाले? ते चिंताग्रस्त झाले. आणि ते कमान चिंताग्रस्त झाले, ब्रह्मला विचारले आणि नाट्याच्या माग, म्हणून ते चिंताग्रस्त. आणि तेच खरं वाटायला लागलं. म्हणून त्यांना परत प्रसन्न करण्यासाठी संताला यावा लागते. विश्रांतीलाही विश्राम निर्माण करणारे आहेत. जिथं विश्रांती आहे त्या विश्रांतीला सध्या विश्रांती देणारे आहेत. या प्रमाणे ईश्वराधिकांना स्वतःची राहण्याची जागा निर्माण करण्याकरता संतांचे अवतार असतात. देवाला विश्रांती करण्यासाठी देव कुठं जातो? संतांच्या कशी जातो. कारण ते त्यांचं विश्रामगृह आहे. देवाचं विश्रामगृह म्हणजे संत. देवाचं विश्रामगृह म्हणजे संत. देवा संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. उनी सेवा करी मनवुनी सेवा करी मनवुनी सेवा करी मनवुनी सेवा करी तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, ते माझा काय कोण तो विचार, तेथे संतांचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार. माझा तिथं काय विचार आहे? त्या संतांचं सुख या देवाला झालं म्हणून यांची सेवा. तेथे माझा काय कोण तो विचार. तिथं माझा काय विचार आहे? फक्त त्या वर्णावया पार महिमा त्यांचा. त्यांचा महिमा मी वर्णू शकत नाही.
पण त्या संतांचं सुख झालं मला म्हणून मी वर्णावया. पण तिथं माझा कोणच विचार, माझा काही विचार नाही. ते सुख झालं म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी आलो. पहा ते संत, आणि म्हणून त्यांचा अवतार असतो. ते संत भूत मात्रा विषयीच्या दयेचे समुद्र असतात. आणि त्या भूत मात्राबद्दल त्यांच्याबद्दल समुद्रासारखी दया असते. त्यांचा रात्रंदिवस जीव तुटतो. त्यांनी चिंतन करीत असताना त्यांच्या डोक्यात कळलं असताना त्यांना कळतंय का नाही, त्यांचा हात खरंच कुठवर आले, हे सारखं समाजाला जीवाला ह्याच टेन्शन आणि टेन्शन खरंच काय असं ते दयाचे समुद्र असतात. दयाचे समुद्र त्यांना कधी कळण खरंच तेच दाता आणि दासी. दया ते भांडवल आहे त्यांचं ना. त्यांचं भांडवल आहे. पहा त्यांची भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही दे. आपले काय होईल, माझं काय होईल त्याची ममता नाही त्यांच्या, फक्त दुसऱ्या हाय कसं होईल ते सतत ते दयाचा समुद्र असतो. कसं कळण ते डोक्यात असते. ते दयाचे समुद्र असतात व त्यांच्याकडे करुणा माहेर घरी आलेली असते. आणि ती करुणा त्यांच्याकडे नांदाय आलेली असते. कारण त्यांचं ते माहेर घर आहे. संत करुणेचे माहेर आहेत आणि करुणा तिथे येते. त्याच्यामुळे कुणी तिच्याकडे येतं. ओम नमो आणि करुणा करा. ती करुणा आमच्यावर करा असं म्हणणारा, पण म्हणत नाही कुणी. आमच्यावर करुणा करा, आमच्यावर करुणा करा म्हणणारा कुणी नाही. म्हणून माहेर घर आहे करुणेचं. ते निर्गुण ब्रह्माचे अवयव असतात. संत निर्गुण ब्रह्माचे केवळ अवयव असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव दयाचे सुखाचे कोंब, माणूसपणाची भांब, लौकिक भाग. त्यांचा स्पर्श झाला तर आयुष्यभर आपल्याला आठवणीत राहील. आणि तो एक वेगळीच आठवण देणार आहे. त्यांचा स्पर्श आहे ना, त्यांचं ते आपल्याला स्पर्श त्यानेच उद्धार आहे आपला. तो स्पर्श आहे ना काही जन्म, आणि त्याला म्हणतात न व्हावा योग. त्यांचा ते टचिंग आहे ना, त्यांचा स्पर्श आहे ना, आपल्याला अनंत जन्मापर्यंत शांत करणारा. निर्गुण ब्रह्माचे अवयव असतात किंवा आत्म आनंदाचा स्वाभाविक महिमाच असतात. संत म्हणजे आत्म आनंदाचा केवळ महिमा, स्वाभाविक महिमा त्याचा असतो. आपण 38 क्रमांकाला आज आपण थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग परमात्मा आणि तुम्हा सर्वज्ञाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथेच पूर्णविराम देऊ. कुंडदेव वरदेव हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद विभाग बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन कृष्ण भगवान की जय.